प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। तर आपण जे सीईटी 2026ला 11 एप्रिलच्या पहिल्या शिफ्टला जे प्रश्न आलेले आहेत ते जसे जसे मिळतील तसे तसे त्याचे व्हिडिओ बनवतो आहोत। तर आजचा दुसरा प्रश्न आहे जो इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टरवर आलेला आहे आणि जो कॅपॅसिटर या पार्टवर आलेला आहे। तर बघा, जनरली इलेक्ट्रोस्टॅटिक्स 11वीचा आणि 12वीचा मिळून 4 ते 5 प्रश्न आरामशीर पडतात आणि त्यातल्या कॅपॅसिटर या पार्टवर प्रश्न तर नक्की पडतोच पडतो। आणि आता जो प्रश्न पाहणार आहे तो सीईटी 2025ला पण आलेला आहे आणि तो 2026ला पण आलेला आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही पीवायक्यू करताना आधी 25 चे करा, मग 24 चे करा, मग 23 चे करा, मग 22 चे करा आणि मग 21 चे, जसा वेळ मिळेल तसं, पण ह्या क्रमाने तुम्ही पीवायक्यू करत जा की खूप सारे पीवायक्यू जसे तसेच रिपीट होऊन राहिलेले आहेत। तर वेळ न घालवता आपण सुरू करूया। प्रश्न असा आहे, द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स बिटवीन प्लेट्स A and B. A is area of each plate. D, that is separation between plates. Epsilon naught, that is permittivity of free space. ऑप्शन ए दिलाय बघा, A epsilon naught by D. B दिलाय 2A epsilon naught by D. C दिलाय 4A epsilon naught by D. आणि ऑप्शन डी दिलाय 8A epsilon naught by D. तर आता सिच्युएशन लक्षात घ्या। तर इथे हा कॅपॅसिटर दॅट इज फिल्ड विथ डिफरंट डायइलेक्ट्रिक्स अँड दे आर हॅव्हिंग डिफरंट डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट आणि आपल्याला ए बी च्या अक्रॉस इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स विचारला आहे। मग आता ज्यावेळेस ह्या पद्धतीने तुमचा करंट वाहतोय तर हे दोन तुम्हाला वाटतं पॅरलल आहे, पण पॅरलल नाहीये, ते दोन ते सिरीज मध्ये आहेत। याला म्हणू आपण C2, याला म्हणू आपण C3 आणि याला म्हणू C1 आणि मग हे दोन्ही एकमेकाच्या सिरीज मध्ये पॅरलल मध्ये आहेत। समजलं का? मग आधी आपण प्रत्येकाचा कॅपॅसिटन्स काढून घेऊ। मग आता तुम्हाला माहिती आहे की कॅपॅसिटर फिल्ड विथ डायइलेक्ट्रिक असेल तर त्याचा फॉर्म्युला असतो C, त्याच्यानंतर A epsilon naught डिवाइडेड बाय D minus T प्लस T by K। मग आता हे D minus T पूर्ण भागात आहे म्हणजे D आणि T सारखंच आहे आणि म्हणून इथे काय झालं तर T by K आणि आता डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर हा न्यूमरेटर असतो आणि म्हणून K A epsilon naught बाय इथे D घ्यायचं, जे काही डिस्टन्स असेल ते। हा झाला आता इथं या केस साठीचा फॉर्म्युला। मग आपण एकेकाचा इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स आधी काढून घेऊ। आता C3 चा काढू। C3 चा काढताना काय झालं, याचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट 3 आहे, त्याच्यानंतर हे A ऐवजी काय आहे A/2 आहे, हे एप्सिलॉन नॉट आहे आणि इथे पण हे D/2 आहे। मग आता हे काय झालं तर डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर न्यूमरेटर आणि म्हणून हे झाले 2 3 जा 6, 6/2 म्हणजे 3A epsilon naught by D। हा झाला C2 आणि ह्या A epsilon naught by D ला आपण C टाकू म्हणजे हे झालं 3C। C2 काय झाला आपला 3C। समजलं का? असंच आपण C3 काढून घेऊ। C3 काय येईल आता तुमचं 6, परत इथे A/2 epsilon naught डिवाइडेड बाय परत D/2। मग आता हे परत 12/6 म्हणजे हे झाले 6A epsilon naught by D and that is equal to 6C। आता हे दोन्ही कसे आहेत तर हे सिरीज मध्ये आहेत। मग सिरीज मध्ये असल्यामुळे हे C2 आणि हे C3 सिरीज मध्ये असले की त्या दोन्हींचा गुणाकार घेतात। मग आता C2 प्लस C3 दोन्हींचा गुणाकार म्हणजे 18C² आणि खाली त्याची बेरीज म्हणजे 9C म्हणजे हे आलं 2C। म्हणजे याचा एकूण इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स काय आला तर हा 2C आला। समजलं? आता याचा काढू आपण C1 काढू। C1 बरोबर फॉर्म्युलानुसार हे 4, त्याच्यानंतर हे A/2 epsilon naught डिवाइडेड बाय आता इथं D/2 प्लस D/2 म्हणजे हे D येणार आहे आणि मग आता हे 2A epsilon naught by D म्हणजे 2C झाले। आणि आता बघा ते पॅरलल आहे, पॅरलल आहे म्हणजे त्याची सरळ सरळ बेरीज होणार आहे आणि म्हणून देअरफॉर इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स C इक्विव्हॅलंट बरोबर याची आणि याची बेरीज C1 आणि C2 प्लस C3 याची बेरीज 2C प्लस 2C ही झाली तुमची 4C आणि C ची व्हॅल्यू टाकली 4, A epsilon naught by D ही जो करेक्ट ऑप्शन काय आहे तुमचा C आहे। समजलं कसं सोडवलं तर या पद्धतीने आपल्याला हे न्यूमेरिकल सोडवायचं आहे। जर असंच असं रिपीट झालं
बघा हे 4, हे 3, हे 6. तर तुम्हाला एवढं सोडवायची गरज नाही, डिरेक्टली तुम्हाला उत्तर लिहिता येणार आहे आणि हाच अभ्यास PYQचा अभ्यास केल्याचा आपल्याला फायदा आहे. समजलं? PYQ रिपीट होत आहेत आणि म्हणून कपॅसिटरच्या वरचे प्रश्न ऑप्शनला टाकू नका, ते चांगले करा. 1 मार्क निश्चित आहे. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.